मग आपल्याला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावरती आणि अशा प्रकारची आपल्याला गणित मिळतात. तर याच्यामध्ये काय आहे बघा, एका मोटारीची किंमत किती दिली आहे बघा रे? एका मोटारीची किंमत किती आहे? 3,20,000 रुपये आहे. 3,20,000 रुपये आहे. तिच्या किमतीत दर साल 5% दराने म्हणजे दसादसे 5. कसं वाचलं जातं? दसादसे 5 किंवा दर साल 5% दराने घट होते. महत्वाचा मुद्दा इथं आहे. काय होते? घट होते. तर 2 वर्षानंतर मोटारीची किंमत किती? आता बघा, हे काढत असताना कशा पद्धतीनं तर लक्षात ठेवायचं तो तुम्हाला पी दिलाय किती? 3,20,000 रुपये. लक्षात ठेवायचं पहिल्या वर्षी काहीतरी घट होणार. आता दुसऱ्या वर्षी घट होताना काय होणार रे? त्या घटीवरती आणि परत काय होणार आहे तुमचं घट व्हायला चालू होणार आहे. आणि ती घट त्याच्यातून काय होणार आहे? मूळ किमतीमधून वजा होत राहणार आहे. म्हणून बघा, हे थोडक्यात कुणासारखं झालं रे? व्याजावरती व्याज झालं. तसं घटीवरती घट. तशी कशावरती घट येणार आहे? घटीवरती घट आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणून बघा, पी बरोबर तुमचा किती झाला? 3,20,000 आणि दर बघा आता. दर किती आहे? आर बरोबर तर 5% दिसतोय. परंतु आपण वापरत असताना काय लिहायचा? -5%. का वजा? घट होतीया. काय होतीया? घट होतीया. त्यानंतर 2 वर्षानंतर म्हणजे एन ची किंमत किती आहे तुम्हाला? 2 वर्ष. आता बघा, इथं तुम्हाला ह्या 3 गोष्टी दिलेल्या आहेत. आता तुम्हाला काय काढायचं आहे ते? तर घटीनंतर किती? म्हणजे तर 2 वर्षानंतर मोटारीची किंमत किती? आता मोटारीची किंमत आपली किती होणार आहे? तर घट होऊनच तयार होणार आहे. म्हणून ती काय असणार आहे बघा? रास. रास बरोबर. रास कशाने दाखवतात? ए न दाखवतात. ठीक आहे? किंवा तुम्ही जर साध्या भाषेत लिहिणार असाल तर इथं लिहा. रास बरोबर. काय येणार? ए बरोबर. आपलं सूत्र काय रे? पी कंसात 1 अधिक आर छेद 100 चा n वा घात. ओके. आता बघा इथं पी म्हणजे किती येणार रे? 3,20,000 रुपये. बरोबर? कंसात किंवा गुणिले 1 अधिक आर ची किंमत किती घ्यायची? -5 भागिले काय येणार? 100. घात कितवा होणार? दुसरा. कारण 2 वर्षाचं विचारलंय आपल्याला. काय विचारलंय? 2 वर्ष. बघा इथे -5 कसं आलं? -5 का? घट व्हायला लागली या. काय व्हायला लागली? घट. मग आता बघा कसं येणार? 3,20,000 गुणिले आता बघा 100 एके 100 अधिक गुणिले वजा वजा 100 वजा 5. डायरेक्ट लिहायला लागलोय मी. काय काय करणार बघा? इथं छेद समान करायला पाहिजे. 100 एके 100. त्यानंतर बघा अधिक गुणिले वजा वजा 5 भागिले काय येणार? 100 एके 100 आणि याचा कितवा घात? दुसरा घात. आता बघा काय मिळेल आपल्याला इथं. काय मिळणार? तर वाटल्यास इथं आपण एक वाढवूया. काय कंडिशन मिळेल? तर इथं 3,20,000 गुणिले कंसामध्ये काय येणार? 100 वजा 5 म्हणजे किती येणार? 95 भागिले 100 आणि त्याचा दुसरा घात. हे खूप महत्वाचं इथं होतं. दुसरं काहीच याच्यामध्ये महत्वाचं नाहीये. 3,20,000 आहे का बरोबर बघा? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. त्यानंतर काय येणार? 95 भागिले 100 गुणिले काय येणार? 95 भागिले 100. मी पहिल्यांदा कधीच गुणाकार करत बसत नाही. पहिल्यांदा काय करायचं? ह्या 2 शून्य, इथल्या 2 शून्य. मग ह्या 2 शून्य, इथल्या 2 शून्य. विषय कट झालाय. ठीक आहे? आता बघा, इथं 95 गुणिले 95 म्हणजे 95 चा वर्ग. मला सांगा, एकक स्थानी 5 असताना वर्ग कसा करायचा शिकवलाय काय? पहिल्यांदा 5 चा वर्ग किती येणार? 25. 9च्या पुढली संख्या 10. 10 गुणिले 9 किती येणार? 90. म्हणजे किती मिळणार आपल्याला? 32 गुणिले 9,025. आणि या 32 ना आता ह्याला गुणायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे? म्हणजेच 9,025 गुणिले 32. ठीक आहे? काय मिळणार बघा रे आपल्याला? 5 गुणिले 10, 3 5 15 म्हणजे 160. 32 5 160. 32 5 किती येणार? 160. 32 दुनी किती येणार? 64. 64 अधिक 60 किती होणार? 16. 80 झाले. इथं 0. हातच्याले किती? 8. परत हे 8 आहे तसं लिहून टाकलं कारण इथं 0 आहे. आणि 32 गुणिले 9. हा मात्र गुणाकार आपण करूया. 9 दुनी 18, 8. एक मिनिट हा व्यवस्थित लिहूया आपण हे जरासं. नाहीतर घोळ व्हायला नको. काय म्हणणार? 32 पाचे 160 बरोबर? 0. हातच्या किती आलं रे? 16. हं. 32 दुनी 64. 64 अधिक 16 किती झाले? 80. 80तलं इथं किती आलं? 0. ते 7 सारखं दिसायला लागलं होतं मगाशी. आणि बाकी किती राहिली? 8.
आता 32 गुणिले 9 करून घ्या. किती येणार बघा? 9 दुनी 18, हातच्याला 1, 9 त्रिक 27 ने 1 28 अधिक किती होणार? 8. 8 ने 8 किती होणार? 16, 9 आणि किती येणार? 2. बरोबर ना? किती आलं? एवढी किंमत आली. आता बघा, ही जी किंमत आहे, ही किंमत कसली आली रे? घट झाल्यानंतरची किंमत आली. म्हणजे आत्ता मोटारीची किंमत किती असणार आहे आपली? 2,96,000 रुपये. आणि एक शून्य कुठे गेली? हा, 8 लिहिलंच नाही. बरोबर आहे, शाबास. इथं काय झालं? 8 लिहिलंच नाही इथलं. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला काय मिळेल? ओके. बघा काय चुकलं होतं, तर 32,000 करून ते आता 8 प्लस करायचं ते राहूनच गेलं होतं. ते मी 8 चुकीच्या ठिकाणी प्लस केलंय. म्हणजे हे जर असं चेंज करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? चेंज करायला पाहिजे. किती राहणार फक्त? इथं किती येणार? 288. बरोबर आहे का बघा? परत एकदा गुणाकार पाहिजे तर करूया आपण. चुकायला नको, परत एकदा करूया. म्हणजे हा, 32 पाचे किती? 160, हातच्या आले 16, 32 दुनी 64, 64 आणि 16 किती झाले? 80, हातच्याला राहिले 8, 32 शून्य शून्य 8 किती येणार? 8च येणार. आणि 32 90 किती आलं? 288. हाय का बरोबर बघा? 9 दुनी 18, 8, हातच्या आले 1, 9 त्रिक 27 ने 28 किती येणार? एवढं. म्हणजे किती झालं बघा रे? 2,88,800 रुपये ही आत्ताची किंमत आहे. किती रुपये घटले काय काढायचं तुम्हाला? किती रुपये घटले विचारलेलं नाही तरी सुद्धा आपण काढूया. किती रुपये घटले? मूळ किंमत किती होती आपली? 3,20,000 रुपये. आणि आता राहिली किती शिल्लक किंमत त्याची? 2,88,800 रुपये. यांची वजाबाकी करा. म्हणजे किती रुपये घटले ते पण मिळेल. आपल्याला घटलंय किती विचारलेलं नाही. फक्त आपल्याला काय विचारलंय रे? 2 वर्षानंतर मोटारीची किंमत किती? आपलं उत्तर संपलंय. कुठं संपलंय? इथंच संपलंय. 2,88,800 रुपये ही 2 वर्षानंतर त्या वस्तूची किंमत किंवा त्या मोटारीची किंमत असणार आहे. परंतु इथे एक्स्ट्रा काम करूया आपण. किती रुपये घटले ते पण काढूया. 0, 0, इथं 2, 8 आणि 1 किती झाले? 9, 9 नी 1 10, हातच्या 1, 8 ने 1 9, 9 आणि किती रे? 3 12, हातच्या 1 म्हणजेच किती? 31,200 रुपये घटले. हे काय झाले? घटले. लक्षात आलं का? 31,200 रुपये एवढा त्याच्यामध्ये घट आलेली आहे. हे एक गणित होतं. दुसरं गणित बघा, त्याच पटरीतलं काय? एका गावची लोकसंख्या किती आहे? 24,000. ती दरवर्षी कितीनं वाढते रे? 5% वाढते. आता इथं वाढतंय, त्यामुळे प्रश्नच मिटला. 3 वर्षानंतर किती होईल? म्हणजे इथं तुम्हाला काय दिलं रे? थोडक्यात बघा, पी म्हणजेच काय? लोकसंख्या. लोकसंख्या किती दिली? 24,000. ठीक आहे. दर दिलाय म्हणजेच आर बरोबर किती दिलाय? 5%. आणि वर्ष पण दिलेत. किती दिलेत आपल्याला? 3 वर्ष. मग आता बघा, परत इथं आपल्याला बघा, लोकसंख्या ही कशी वाढते? चक्रवाढानं वाढते. लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय होणार? तर लक्षात ठेवायचं, एकाचे 2, दोनाचे 4, चाराचे 8 अशा पद्धतीनं भूमितीय पद्धतीनं वाढत असते. परंतु भूमितीय पद्धतीनं सगळीकडेच वाढते असं नाही. त्याला पण काही काय असतात? वेगवेगळे फॅक्टर असतात. म्हणजेच कमी होण्यासाठी, वाढण्यासाठी हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. आता बघा, इथं आपल्याला काय बघायला मिळेल? तर रास बरोबर सूत्र काय? पी कंसात 1 अधिक आर छेद 100/3. आता या वागा. मग इथं काय मिळणार? ए बरोबर काढायचं आपल्याला. पी किती आहे? 24,000 कंसात 1 अधिक आर किती आहे? 5% म्हणजे 5/100. त्याचा कितवा घात? 3रा घात. आता इथं छेद समान करा. 100 एके 100 अधिक 5 105. म्हणजे काय मिळणार आपल्याला? 24,000 गुणिले 105/100 मग परत इथं आपण काय करायचं? 24,000 गुणिले 105/100 गुणिले 105/100 गुणिले 105/100. ठीक आहे. आता भाग द्या. 1 2 3 शून्य गेल्या. इथल्या 3 शून्य, इथली 2 शून्य, इथली 1 शून्य गेली. आता काय करणार रे? भाग देऊ शकताय तुम्ही. कितीचा भाग? 5 दुनी 10 आणि 5 21 105. 21 गुणिले 5 केले किती येणार आहे? 105 येणार आहे. ठीक आहे. तसंच बघा, आता काय करणार? इथं पण 5 न भाग द्या.
5 न भाग दिला तर इथं किती होणार 20, बरोबर का? आणि इथं 5 न भाग दिला तर 21. त्यानंतर अजून काय जात असेल तर घालवा. इथं 5 न भाग द्या, किती येणार 4 आणि इथं 5 न दिला तर 21. म्हणजे इथं थोडक्यात आपल्याला 21 चा घन मिळेल, बरोबर? आणि त्याला गुणिले काय होणार, ते बाजूला काढूया आपण पाहिजे तर. बघा पुढल्या ह्याच्यावरती घेतो, काय आपल्याला दिसून येतंय ते सगळं लिहूया व्यवस्थित. किती आहे बघा इथं 24 आहे ना. बघा इथं काय येणार 24 गुणिले इथं किती आलंय 21 गुणिले 21 गुणिले 21 आणि भागिले किती येणार 8. 4 दुनी 8. ओके. 21 गुणिले 21 गुणिले 21 भागिले किती येणार 8. 8 त्रिक 24. ते पण घालवलं आपण. ठीक आहे. राहणार काय शिल्लक सांगा 21 चा घन. 21 चा वर्ग किती येतो 441 गुणिले किती येणार 21. 21 एके 21 राहिले किती 2. 21 चौक 84. 84 नी 2 86. हातच्याले किती 8. 21 चौक 84 नी 8 92. बरोबर ना. 21 चौक 84 आणि 8. 84 आणि 8 किती येणार 92. बरोबर आहे का बघा. 21 एके 21 राहिले किती 2. 21 चौक 84. 84 अधिक हे 2 किती झाले 86. त्यातले 6 लिहिले हातच्या गेले 8. 21 चौक 84. 84 अधिक 8 किती येणार 92. म्हणजेच किती मिळालं आपल्याला त्याला गुणिले 3. 3 गुणिले काय येणार 92 61. हा 3 नेला गुणा 3 एके 3. हा 3 संग 18 8 अच्छा 1 3 दोन्ही 6 आणि 1 7 आणि 9 त्रिक 27. एवढी आपल्याला किंमत मिळेल. म्हणजे बघा की आता ही रास मिळाली आपल्याला लक्षात ठेवायचं. रास म्हणजे काय रे लोकसंख्या 3 वर्षानंतर किती होणार 27,784. आता किती आहे 24,000. आता किती आहे 24,000. वाढली किती कशी काढायची 27,783 वजा किती करणार आपल्याला 24,000. म्हणजे किती येणार 3 8 7 आणि 3 म्हणजे 3,783 एवढी काय होईल लोकसंख्या वाढेल. किती एवढी वाढ असणार आहे. काय विचारलंय त्यावरती ठरणार. म्हणजे आपल्याला वाढ काढायला सांगितली किंवा 3 वर्षानंतर किती होईल इथं आपल्याला काय विचारलंय 3 वर्षानंतर किती होईल. म्हणजे उत्तर काय आपलं असणार आहे सांगा 27,783. आणि किती न वाढली असं विचारलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे 3,783. त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढलं गणित काय दिलेलं आहे दशादशे 10 दराने 15,000 रुपये मुदलाचे 3 वर्षात होणारे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज म्हणजे दोन्ही आपल्याला पाहिजेत आता. म्हणजे इथं आपल्याला सूत्र कोणतं येणार पहिल्यांदा सरळ व्याजाचं सूत्र. पहिल्यांदा काय काय दिले रे पी बरोबर किती दिलंय 15,000. त्यानंतर एन बरोबर किती दिलंय 3 वर्ष आणि आर बरोबर किती दिलाय 10. ठीक आहे. मग पहिल्यांदा सरळ व्याज काढा. सरळ व्याज सरळ व्याज बरोबर काय नाही तर 3 वर्षाचं काढायचं आहे पी एन आर भागिले 100. हा पी किती आहे 15,000 गुणिले 3 गुणिले 10 भागिले 100. इथल्या 2 शून्य घालून टाक्या. ठीक आहे. म्हणजेच 1,500 गुणिले 10 म्हणजे किती झाले रे डायरेक्टली 15 त्रिक 45 आणि ह्या वरती 2 शून्य किती येणार 45 वरती 2 शून्य. एवढं झालं तुमचं सरळ व्याज. आता काय करायला पाहिजे चक्रवाढ. त्यासाठी पहिल्यांदा काय करायला पाहिजे रास. रास बरोबर सूत्र काय पी कंसात 1 अधिक आर छेद 100 चा n वा घात. आता पी बरोबर किती आहे 15,000 कंसात काय येणार 1 अधिक आर बरोबर किती आहे 10. 10 छेद 100 त्याचा कितवा घात तिसरा घात. ओके. इथं बघा 15,000 गुणिले इथं पहिल्यांदा छेद समान केलं तर किती 100 अधिक 10 किती 110. 110 छेद 100 त्याचा तिसरा घात. आता 15,000 गुणिले किती करणार 110 भागिले 100 गुणिले 110 भागिले 100 गुणिले 110 भागिले 100. आता काय करायचं इथल्या 2 शून्य इथल्या 2 शून्य गेल्या. इथली 1 शून्य इथली 1 गेली. त्यानंतर बघा इथली 1 इथली 1 इथली 1 इथली 1 इथली 1 आणि इथली 1 सगळ्या खालच्या शून्य निघून गेलेल्या आहेत. 11चा घन किती येतो 1331. 1331 गुणिले 15 डायरेक्ट आपल्याला उत्तर मिळेल. काय काय मिळणार बघा 1331 गुणिले 15. इथं आपलं सरळ व्याज किती आलं रे सरळ व्याज बरोबर 4,500 रुपये. ठीक आहे. आणि आता आपलं
रास किती यायला लागली या 15 गुणिले 1331 किंवा मी 15 गुणिले काय लिहितो रे 11चा घन बरोबर का. मग 15 गुणिले किती येणार 1331. 15 न गुणा 15 एके 15 5 7 1 15 त्रिक 45 आणि 140 7 4 15 त्रिक 45 आणि 4 49 7 परत 4 15 एके 15 आणि 4 19. म्हणजे ए बरोबर किती आलं एवढं. ही रास झाली. आता काय करायला पाहिजे आपल्याला रे रास बरोबर सूत्र काय असतंय मुद्दल अधिक व्याज. काय असते मुद्दल अधिक व्याज. एकच सूत्र लक्षात ठेवा जास्त डोक्यात ठेवू नका. इकडं तिकडं वजा करायचं ते काय सूत्र लक्षात ठेवू नका. फक्त आता इथं तुम्हाला हे इकडं आणि हे इकडे घेता येते ना. म्हणजे व्याज बरोबर काय होणार व्याज बरोबर बघा ही मुद्दल इथं अधिक आहे इकडे नंतर वजा म्हणजे रास वजा मुद्दल. रास किती आहे 19,965 वजा मुद्दल किती आहे आपली 15,000. किती मिळणार काय मिळणार आपल्याला 5 6 9 आणि 4. काय मिळालं आपल्याला हे व्याज मिळालं. कसलं व्याज चक्रवाढ. कसलं व्याज आहे चक्रवाढ. चक्रवाढ एवढं मिळालं सरळ व्याज एवढं मिळालं. फरक बरोबर काय ना 4,965 वजा 4,500 किती होणार 5 6 4 465 रुपये. एवढ्यापर्यंत तुम्हाला व्यवस्थित ते सोडवायला पाहिजे. ठीक आहे गडबड करू नका व्यवस्थित सोडवायचं काम करा. स्टेप चुकली तर सगळं चुकत जातंय. मगाशी जसं माझं चुकलं मी ते 8 घ्यायचंच विसरलो. म्हणजे ही जी गोष्ट बघायला मिळते असं जर चूक झाली तर काय होतंय तर पूर्ण गणिताचा सत्यानाश होतोय लक्षात ठेवायचं. म्हणून सोडवत असताना स्लोली पहिल्यांदा स्लोली करा. मग त्याच्यानंतर आपण स्पीड वाढवू शकतोय. गुणाकार भागाकार फास्ट करणं आणि त्याच्यासाठी आपल्याला काय लागतात तर पाढे व्यवस्थित यावे लागतात.